नमस्ते मुलांनो. आता सध्याची परिस्थिती पाहता आपल्याला ऑनलाईन क्लास घेणं गरजेचं आहे. तेव्हा या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. खरं तर तुमचे हसरे चेहरे पाहत शिकवणं मला कधीही आवडलं असतं. पण तरी सुद्धा येईल त्या परिस्थितीला आता आपल्याला तोंड देत सामोरं गेलं पाहिजे. तर आजच्या या क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि वामनराव पै यांच्या एका छानशा प्रार्थनेनं आजच्या क्लासला आपण सुरुवात करूयात. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. सकाळ सकाळी या छानशा प्रार्थनेनं आपल्या क्लासला सुरुवात झालेली आहे. मुलांनो, मी पल्लवी ज्ञानेश्वर सुपेकर, हे माझं माहेरचं नाव आहे आणि सासरचं नाव माझं पल्लवी विजयकुमार खटावकर. मी तुम्हाला पहिल्यांदाच कदाचित शिकवायला येत असेल. मराठी हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. माझं MA मराठी झालेलं आहे आणि BA म्हणजे पंडित हिंदी झालेलं आहे आणि BEd केलेलं आहे. मुलांनो, आपण जेव्हा माणसाच्या जन्माला आलेलो आहोत तेव्हा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो जे प्राणी करू शकत नाहीत. आणि म्हणून आपण जीवन कसं रसरसून जगलं पाहिजे, सगळ्या गोष्टींचा आनंद घेत जगलं पाहिजे. आणि म्हणून मला तर प्रत्येक गोष्टींची आवड आहेच, तुम्हालाही असेल. म्हणजे नाटक, अभिनय, वक्तृत्व, कथाकथन, लेखन, भाषण, अशा अनेक गोष्टींची गाणं गाणं गायला, ऐकायला, त्याचबरोबर नृत्य, अशा प्रत्येक गोष्टीची मला आवड आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना भाग घेत असे. अशाच प्रकारची आवड तुम्हामध्ये पण सगळ्यांमध्ये असली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतला पाहिजे. सगळे कसे उत्साही असले पाहिजेत. वर्गामध्ये चेहरे हसरे असले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीमध्ये कशातही भाग घ्यायचा म्हटला तर सगळ्यांचे हात वरती असले पाहिजेत. एकही मूल निराश, उदास किंवा मला येतच नाही, मी कसं करू, मला जमणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं नकोय. हं? सगळे उत्साही, छानपैकी अभ्यास करणारे आणि याशिवाय इतर सगळ्या गोष्टींमध्ये उत्साहाने भाग घेणारे विद्यार्थी हवेत. हं? आता आपण पाहूयात की मी मराठी हा विषय शिकवणार आहे तुम्हाला. तर मुळात भाषा शिकवायची आहे. तर प्रत्येक विषय शिकवत असताना तो आपण कोणत्या उद्देशाने शिकत असतो, कशासाठी शिकायचा तो विषय, हे तुम्हाला आधी माहिती असलं पाहिजे. हं? मग याच्यासाठी मराठी, इंग्लिश आणि हिंदी हे तुम्ही भाषा विषय 3 शिकत आहात. कशासाठी शिकायचं? मराठी कशासाठी शिकायचं? इंग्रजी कशासाठी शिकायचं? हिंदी कशासाठी शिकायचं? तर मुळात भाषा शिकण्यामागचा उद्देश हा आहे की एक तर आपले सगळे व्यवहार हे आपण भाषेच्या माध्यमातून करतो. काही मागायचं असेल, काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आपण भाषेचा वापर करतो. लहान मूल एकमेकांचं निरीक्षण करून अनेक प्रकारचे शब्द शिकतं आणि हळूहळू भाषा शिकू लागतं. हो की नाही? म्हणजे आपल्याला भाषा विषय कशासाठी शिकायचा आहे, तर आपल्याला संभाषण करायचं आहे एकमेकांशी, कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, संवाद करायचा आहे, डायलॉग. आणि याच्यासाठी म्हणून आपल्याला भाषा शिकणं गरजेचं आहे. भाषेतूनच आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकणार आहोत, कारण बोललात तर तुम्हाला ते सगळं समजेल आणि मिळेल. आणि दुसरा उद्देश म्हणजे काय? तर भावनिक विकास. भाषा विषय हा काही फक्त बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी किंवा एकमेकांशी बोलण्यासाठी वापरायचा नाहीये. तर जो काही तुम्ही पाठ या मराठी पुस्तकामध्ये शिकणार आहात किंवा कविता शिकणार आहात किंवा स्थूल वाचन शिकणार आहात, त्या प्रत्येक पाठामध्ये, त्या प्रत्येक कवितेमध्ये एक छान काहीतरी उद्देश दिलेला असतो, उद्दिष्ट दिलेलं असतं. एक हेतून तो पाठ आपण शिकत असतो आणि तो हेतू लक्षात घेऊन आपण तो पाठ शिकलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये एखादा भावनिक विकास म्हणजे काय? तर एखादी भावना मांडलेली असते. मग याच्यातून तुम्ही अनेक प्रकारच्या भावना शिकत असतात. याच्यातून तुमचा भावनिक विकास होत असतो. मग त्याच्यामध्ये प्रेम हा विषय आला. प्रेम म्हणजे आईचं मुलावरती असलेलं प्रेम म्हणा, हं? किंवा मग भावाभावामधलं प्रेम म्हणा, बहिणी बहिणीमधलं प्रेम म्हणा, असं जे नात्यांमधलं प्रेम असतं ते तुम्ही भाषेमधून शिकता.
तर भाषा हे केवळ आपल्याला देवाणघेवाणाचं माध्यम किंवा नुसतं संभाषणाचं माध्यम नसून आपण त्याच्यातून आपला भावनिक विकास साधायचा असतो. मग तो पाठ आपण फक्त प्रश्नोत्तरांपुरता शिकायचा नाही, तर त्या पाठामध्ये जी भावना मांडलेली आहे त्या भावनेचा विकास सुद्धा तुमच्यामध्ये झाला पाहिजे. कर्तव्य बुद्धी तुमची विकसित झाली पाहिजे. म्हणजे एखाद्या पाठामध्ये अनेक गुण दिलेले असतात, अनेक प्रकारची कर्तव्य दिलेली असतात. प्रामाणिकपणा, देशभक्ती, नंतर सगळ्यांविषयीचा आदरभाव, असे अनेक मूल्य हे या पाठांमध्ये दिलेले असतात. ते मूल्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने तुम्ही तो पाठ शिकलात. म्हणजे भाषाविषयी आपल्याला कशासाठी शिकायचे? एक तर संभाषण, जे काही जीवनामध्ये समाजामध्ये आपण व्यवहार करतो ते भाषेच्या माध्यमातून करतो, म्हणून ती भाषा आपल्याला छान चांगली बोलता आली पाहिजे. आणि हे माझं सगळ्यात खरंच म्हणजे सांगणं असेल की शुद्ध स्वरूपात चांगलं बोलायला शिका. परमेश्वरानं आपल्याला माणसाच्या जन्माला घातलेलं आहे. बोलणं हे आपलं वेगळेपण आहे आणि ते आपण छान प्रकारे सिद्ध करू शकतो. तेव्हा छान मराठी बोलायला शिका, शुद्ध मराठी बोलायला शिका. कुठलीही भाषा पहा, तुमची जी मातृभाषा आहे ती जर तुम्ही शुद्ध बोललात तर इतर कुठल्याही भाषा तुम्ही शुद्ध रूपात बोलू शकता. हा, तर सगळ्यांचा मला हा प्रयत्न दिसला पाहिजे की भाषा विषय शिकत असताना मला ती छान शिकायची आहे, शुद्ध रूपात शिकायची आहे, चांगल्या पद्धतीनं शिकायची आहे, चांगल्या पद्धतीनं इतरांसमोर मांडायची आहे. तुम्ही भाषा शुद्ध केव्हा बोलू शकता, चांगल्या पद्धतीने केव्हा बोलू शकता? तुमच्याकडे शब्दसाठा भरपूर पाहिजे. हा शब्दसाठा तुमच्याकडे भरपूर केव्हा जमा होईल? जेव्हा तुम्ही भरपूर ऐकाल, भरपूर वाचन कराल, तेव्हा तुम्हाला अनेक शब्द मिळतील आणि मग त्या शब्दांचा वापर तुम्ही आपली भाषा सुधारण्यासाठी करू शकता. म्हणून अनेक शब्दांचा साठा आपल्याकडे असला पाहिजे. याच्यासाठी भरपूर मराठीचं वाचन करा, भरपूर मराठी भाषा ऐका, चांगलं तेच ऐका, म्हणजे चांगलं तेच तुम्ही बोलू शकाल. हं? तर या पद्धतीनं आपला भाषा विषय शिकण्यामागचा हा उद्देश आहे. आणि मी सतत म्हणतेय तुम्हाला की भाषा विषय शिकायचा आहे. मी विषय शिकायचा आहे असं म्हणत नाहीये. विषय शिकायचा म्हटलं तर काय होईल? ते जे पाठ्यपुस्तक तुम्हाला दिलेले त्यातला जो पाठ दिलेला आहे तो शिका, वाचा, प्रश्नोत्तर तयार करा, पेपरमध्ये लिहा, काम संपलं. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला भाषा शिकायची आहे. आता पूर्णपणे स्वरूप बदललेलं आहे. हे याच्यासाठी बदललेलं आहे की मुलांना फक्त प्रश्नोत्तरांपुरतं आपण तयार करायचं नाहीये. तर मुलं जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी सुद्धा मराठी भाषेमधले सगळे व्यवहार त्यांना व्यवस्थित पार पाडता आले पाहिजेत. आणि याच्यासाठी म्हणून आता आपल्याला विषय शिकायचा नाहीये, आपल्याला शिकायची आहे ती भाषा. आणि म्हणून भाषा आपल्याला व्यवस्थित शिकायची असेल तर शब्दसाठा वाढवा, चांगलं वाचन करा, चांगलं भाषण करा, चांगलं लेखन करा. हं? आणि जास्तीत जास्त माहिती मिळवा. मग मराठी विषयातली तुम्हाला फक्त तो पाठ किंवा ती कविता फक्त माहिती पाहिजे अशातला भाग नाहीये. त्याच्यात जे मूल्य सांगितलंय, त्याच्यात जो गुण दिलेला आहे, त्याच्यात जो उद्देश दिलेला आहे, जे उद्दिष्ट दिलेलं आहे, ते तुम्हाला स्पष्ट करून सांगता आलं पाहिजे. तुम्हाला स्वतःच्या भाषेत लिहिता आलं पाहिजे. तुमची स्वतःची मतं याला फार महत्त्व आता दिलेलं आहे. तेव्हा तुमचं प्रत्येक गोष्टीविषयीचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय उपाय सुचवाल? ही समस्या आहे का? तुम्ही काय सांगाल? ही गोष्ट तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर का? आवडली नसेल तर का नाही आवडली? हे सगळं तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे आणि लिहिता पण आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आपण विषय शिकत नाही आहोत, आपण भाषा शिकतोय. त्याच्यामुळे फक्त पाठ्यपुस्तक म्हणजे टेक्स्टबुक आपल्याला शिकायचं नाहीये. त्याच्या बाहेर जाऊन अनेक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, जे आपल्याला भाषा विकसित करण्यासाठी उपयोगी पडू शकेल. हं? मी माझा परिचय मुलांना तुम्हाला दिला, पण तुमचा परिचय आपण शाळा सुरू झाल्यावरती नक्कीच करून घेऊयात, कारण प्रत्येकामध्ये काही ना काही विशिष्ट अशी गोष्ट असते जी मला जाणून घ्यायला आवडेल. कुणीही स्वतःला कमी समजण्याचं कारण नाही, कारण प्रत्येकामध्ये परमेश्वरानं काही ना काही चांगलं भरून पाठवलेलं आहे. आम्हा शिक्षकांचं ते काम आहे की आम्ही ती ओळखावी आणि त्याला प्रोत्साहन देऊन पुढे आणावं. तर ही गोष्ट आपण शाळा सुरू झाल्यानंतर करणारच आहोत. आता भाषा विषय समजला तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही गणित शिकता. गणित कशासाठी शिकता? व्यावहारिक ज्ञानासाठी. जेव्हा इतर बाहेर ठिकाणी कुठल्या तुम्ही जाणार असाल, काही घ्यायचं असेल, द्यायचं असेल, जमा असेल, खर्च असेल, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यावहारिक ज्ञानामुळे कळतात. आणि ते व्यावहारिक ज्ञान तुम्हाला गणित शिकल्यामुळे कळतं. त्याच्यानंतर तुम्ही विज्ञान शिकता.
वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये विकसित झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान प्रत्येक गोष्टी मागचं कळलं पाहिजे. हे असं का आहे, याच्या मागचं कारण काय आहे, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही विज्ञान शिकता. त्याच्यानंतर तुम्ही सामाजिक शास्त्र, इतिहास. इतिहास कशासाठी शिकता, तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सांगितलंय पहा की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या समस्या आल्या त्यांना त्यांनी कसं तोंड दिलं, कसे सामोरे गेले, कशी उत्तरं शोधली. त्या प्रकारच्या हल्ली ज्या समस्या येतात त्याला आपण कशा प्रकारे उत्तरं देऊ शकतो, कशा प्रकारे तोंड देऊ शकतो, हे सगळं तुम्हाला इतिहासामधून शिकायचं, म्हणून तुम्ही इतिहास शिकता. भूगोल आपण कशासाठी शिकतो, तर आपल्याला आपण ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत त्या ठिकाणचं भौगोलिक वातावरण कसं आहे, इतर ठिकाणं पाहण्यासारखी काय आहेत, ती पाहायची असेल तर आपल्याला काय काय माहिती असायला हवी. हे सगळं जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्हाला भूगोल हा विषय शिकणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट शिकताना किंवा कुठलाही विषय शिकत असताना आपण उगाच शिकत नाही. त्यामागे हे उद्देश आहेत, त्यामागे ही उद्दिष्ट आहेत, आणि ती उद्दिष्ट लक्षात घेऊन जर तुम्ही विषय शिकलात तर तुम्हाला तो सोपा वाटू लागतो आणि तुम्हाला तो आवडू पण लागतो. तेव्हा मराठी विषय सुद्धा सगळ्यांनी आवडीनं छान करायचा आहे. हं? आता भाषा आपल्याला सुधारायची आहे. मग भाषा सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळातलं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. मुळातलं ज्ञान म्हणजे काय, मुळाक्षरे. भाषेला सुरुवात कुठून झालेली आहे, तर मुळाक्षरे आपल्याला सगळ्यात आधी माहिती असली पाहिजे. हं? तर आता आपण मुळाक्षरे म्हणजे काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय येतं, हे सगळं पाहणार आहोत. आता इथे पहा मुलांनो, मराठी मधल्या मुळाक्षरांचा आपण अभ्यास करणार आहोत. मराठीमध्ये एकूण किती मुळाक्षरे आहेत, मराठीमध्ये एकूण 50 मुळाक्षरे आहेत. यामध्ये स्वर किती आहेत, स्वर इंग्लिशमध्ये स्वरांना काय म्हणतात, वावल्स. त्याच्यानंतर व्यंजनांना काय म्हणतात, कन्सोनंट. हे जे स्वर आहेत ते पूर्वीच्या मुळाक्षरांमध्ये पहा किती होते, 12 होते, म्हणून तुम्ही 12 खडी लिहित असत. आता मात्र ते किती झालेले आहेत, 14 झालेले आहेत. 14 का झालेले आहेत, तर तुम्ही भाषा बोलत असताना अनेकदा बॅट, बॉल अशा ज्या प्रकारचे जे शब्द वापरता, जे इंग्रजी शब्द आहेत, हा, तर तुम्ही बॅट, चेंडू म्हणण्याऐवजी तुम्ही बॉल म्हणता, चेंडू फळी म्हणण्याऐवजी तुम्ही बॅट म्हणता. आणि हे इतके शब्द प्रचलित झाले, इतके रुळलेले आहेत की त्याला मराठी शब्द काय म्हणून तुम्हाला विचारावं लागतं. आणि ह्याच्यासाठी म्हणून आता आ आणि अ हे नवीन स्वर आता ऍड करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आता आपण 12 खडी न लिहिता 14 खडी लिहिणार आहोत, कारण स्वर किती झालेले आहेत, 14. अ, आ, ई, उ, ऊ, ए, आ, ऐ, ओ, ऑ, औ, आहा. याच्यामध्ये पा आ आणि अ हे नव्याने आलेले आहेत. इकडे तुम्ही वाचताना मी पाहिलं असेल इथे एक गोल केलेला आहे. इथे लक्ष द्या, इथे मी गोल केलेला आहे. याला काय आहे, तो रू आहे. हा पूर्वीच्या वेळेस दिलेला होता मुळाक्षरांमध्ये, पण आता दिला जात नाही. पण मुलांना आजही ऋषी सारखे शब्द लिहावे लागतात. मग ते ऋषी कसं लिहायचं हे मुलांना कळत नाही, म्हणून मी तिथे रू लिहून दिलेला आहे आणि त्याला गोल केलेलं आहे. का गोल केलेलं आहे, तर तो आपल्याला याच्यामध्ये धरायचा नाहीये. तो काय आहे, ऋषीचा. एकूण स्वर किती झाले मग, 14 झाले. आणि हे पहा मुलांनो, तुम्ही 200 पानी वही मराठीसाठी करायची आहे. 200 पेजेस क्लासवर्क बनवायचं आहे मराठीसाठी, वर्गपाठ म्हणजे क्लासवर्क. आणि हे क्लासवर्क बनवल्यावरती सगळ्यात आधी मला ही मुळाक्षरे दिसली पाहिजेत लिहिलेली. तेव्हा ही मुळाक्षरे मी आता शिकवते आहे, ती मुळाक्षरे तुम्ही वहीमध्ये लिहून काढायची आहेत. सगळ्यात पहिल्यांदा असेल अनुक्रमणिका. अनुक्रमणिका नंतर तुम्ही लिहिणार आहात मुळाक्षरे. तर हे जेव्हा स्वर आहेत आणि ही व्यंजन आहेत पहा मुलांनो, व्यंजन एकूण किती आहे, 36 आहेत. इथे आणि आहा हे जे स्वर दिलेले आहे त्याला स्वरादी म्हटलं जातं. आणि आहा हे जे आहे ते स्वरादी म्हटलं जातं यांना. आता हे जे स्वर आहेत ते 14 आहेत, व्यंजन आहेत ते 36 आहेत, असे एकूण मिळून मराठीमध्ये मूळाक्षरे 50 आहेत. पण यांना व्यंजन का म्हणायचं, यांना स्वर का म्हणायचं, तर
स्वरांना स्वरांना आणि मुळाक्षरांना. मला आधी सांगा, स्वरांना आणि व्यंजनांना स्वतःचा असा काही अर्थ असतो का? अ म्हणजे काय, क म्हणजे काय, ख म्हणजे काय? तर नाही. हा, स्वर असू दे नाही तर व्यंजन असू दे, या मुळाक्षरांना स्वतःचा असा काहीही अर्थ नसतो. मग आता हे स्वर म्हटले जातात आणि हे व्यंजन म्हटले जातात, ते का वेगळे आहेत? तर स्वर जे आहेत ते परिपूर्ण असतात, त्यांना कोणाचीही गरज पडत नाही, कोणाच्याही मदतीची गरज लागत नाही. अ म्हणून पहा, आ म्हणून पहा, अच निघतो, आच निघतो. पण हेच तुम्ही क म्हणून पहा, क म्हणताना काय निघतोय शेवटी? अचा स्वर निघतोय. ख काय होतंय शेवटी? अचा स्वर निघतोय. म्हणजेच काय आहे, व्यंजनांना परिपूर्ण होण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते आणि म्हणून यांना व्यंजन असं म्हटलं जातं. व्यंजन हे अपूर्ण असतात. आता इथे तुम्हाला क ख ग घ पूर्ण दिलेले आहेत, पण ते अपूर्ण असतात, म्हणजे त्याचे पाय मोडलेले असतात. जे तुम्हाला मी 14 खडीची रचना शिकवणार आहे त्याच्यामध्ये ते दिलेलंच आहे. व्यंजन हे अपूर्ण असतात, स्वर हे परिपूर्ण असतात. स्वरांना कोणाच्याही मदतीची गरज नसते आणि व्यंजनांना मात्र स्वरांची मदत घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नाहीत. म्हणून यांना स्वर म्हणायचं आणि यांना व्यंजन म्हणायचं. आलं का लक्षात? आता ही 36 जी व्यंजनं आहेत ती काय आहेत पहा. क, ख, ग, घ हे अनुनासिक आहे. च, छ हे जे अनुनासिक आहे, वाङ्मय हा शब्द आपण लिहितो त्याच्यामध्ये हे वापरलेले आहे. च, छ, ज, झ अनुनासिक. ट, ठ, ड, ढ, ण. न बाणाचा आणि न नळाचा ह्याचे उच्चार सुद्धा शुद्ध हवेत. ट, ठ, ड, ढ, ण. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व, श. श, स, ह, ळ. क्ष, ज्ञ. आता हे स्वर आणि व्यंजन जसे दिलेले आहेत, ज्या ओळीमध्ये दिलेले आहेत तशाच पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत, कारण त्याचे तसे अर्थ आहेत. अर्थ म्हणजे मला काय म्हणायचं की त्याचे गट करण्यात आलेले आणि त्या गटाला विशिष्ट असा अर्थ आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं जसं जसा सिक्वेन्स दिलेला आहे, ज्या प्रकारे दिलेले आहे त्या प्रकारेच तुम्ही लिहून काढायचे आहेत. वरती मुळाक्षरे, खाली स्वर आणि त्याच्या खाली व्यंजन, आणि तेही जशा ओळींमध्ये दिलेले आहेत तशा ओळींमध्येच लिहून काढायचे आहेत. मला सगळ्यांचं वर्गपाठ स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे, घाणेरडं अक्षर चालणार नाही. वर्गपाठ वही म्हणजे आपल्या अभ्यासाची जी वही आहे तो आपला आरसा आहे असं समजा. म्हणजे आपण काय आहोत मराठी विषयाच्या बाबतीत ते आपल्या वर्गपाठ वहीवरून कळणार आहे. त्याच्यामुळे अगदी स्वच्छ सुंदर अशी छान वही सगळ्यांनी ठेवायची आहे. आता हे जे शेवटचे आहेत ते सगळे अनुनासिक आहेत पहा. हा, कुठले? हा जो वाङ्मयातला म्हटलेलं मी, हा, हे, न, न, म हे सगळे अनुनासिक आहेत. म्हणजे आपण हे अर्धे लिहून जोडू शकतो किंवा आपण अनुस्वाराच्या रूपामध्ये सुद्धा यांना देऊ शकतो. तर सगळ्यांना लक्षात आलं? मराठीमध्ये एकूण 50 मुळाक्षरे आहेत, स्वर आहेत 14, व्यंजने आहेत 36. पुढे जाऊयात. आता याच्यानंतर आहे येते ती 14 खडी. 14 खडी म्हणजे काय? पूर्वी दिलेलं होतं 12 खडीची रचना. आता 12 खडी राहिलेली नाहीये, कारण ॲ आणि अ हे दोन स्वर आपण आता नव्यानं घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आता 12 खडी नाही. आता काय म्हणायचं? 14 खडी. आता 14 खडी म्हणजे काय आहे? तर हे 14 स्वर आहेत. हे 14 स्वर आपण व्यंजनामध्ये मिसळतो आणि मग तयार होणारं अक्षर पहा. आता हा मी म्हटलं होतं व्यंजन हे अपुरे असतात म्हणून त्याचा पाय मोडलेला असतो. आता इथे पाकचा सगळ्या ठिकाणी पाय मोडलेला आहे, कारण व्यंजन अपूर्ण आहे. आता त्याच्यामध्ये जेव्हा स्वर मिसळले जातील तेव्हा ते पूर्ण होतील. पण हे स्वर मिसळतो म्हणजे आपण जे काही काना, मात्रा, वेलांटी, उकार देत असतो ते त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून तयार होत असते ती 14 खडी. कसं ते पहा. क अधिक अ, क.
क अधिक अ पूर्ण तयार झाला क. आता पा क अधिक आ मध्ये काय आहे काना. मग क ला काना का. त्याच्यानंतर क मध्ये ई मिसळला म्हणजेच ऱ्हस्व वेलांटी. ऱ्हस्व वेलांटी म्हणजे काय पहिली वेलांटी. ऱ्हस्व उच्चार असतो तो पटकन होणारा उच्चार असतो. मग क ला पहिली वेलांटी म्हणजे ऱ्हस्व वेलांटी झाली तयार की. त्याच्यानंतर क मध्ये दुसरी ई दीर्घ ई जेव्हा मिसळली जाते तेव्हा दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी तयार होते. क ला दुसरी वेलांटी की. त्यानंतर पा क मध्ये उ मिसळला. ऱ्हस्व उ मिसळला तर काय होतं ऱ्हस्व उकार तयार होतो. ऱ्हस्व उकार म्हणजे काय पहिला उकार. मग क ला पहिला उकार कु. त्यानंतर या क मध्ये दीर्घ उ मिसळला म्हणजेच उसाचा तर काय तयार होतो दुसरा उकार तयार होतो. म्हणजे क ला दुसरा उकार कु. क मध्ये ए मिसळला म्हणजे एक मात्रा आहे तो ए म्हणजे. मग क ला एक मात्रा के. आता हे पहा पहिल्या मूळ अक्षरांमध्ये नव्हतं जे आपण ä आणि अ आता घेतलेलं आहे म्हणून मी हे लिहून दाखवलेलं आहे इथं पहा. क मध्ये ä मिसळला तर मग हा अर्धचंद्र मिळून काय तयार होतो क्या. कॅट आपण म्हणतो ना तशा प्रकारे क्या. आता इथं पहा क मध्ये ऐ मिसळला. हे सगळ्यांनी लक्षात घ्या हा. एक म्हटलं तर त्याच्यावरती मात्रा येत नाही पण ऐक असा आपण शब्द म्हणतो तेव्हा त्याच्यावरती मात्रा येतो. उच्चारण लक्षात घेऊन बरोबर लिहायला शिका. आता इथं क मध्ये ऐ मिसळला म्हणजे काय केलेले आपण दोन मात्रे दिलेले आहेत. दोन मात्रा कसं इथं चुकीचं दिलं हा बरोबर आहे. क अधिक ए म्हणजे एक मात्रा आणि क अधिक ऐ म्हणजे दोन मात्रे. मग इथे काय तयार होईल क वर दोन मात्रे कै कैरी. क अधिक ओ इथं काय आहे एक काना एक मात्रा. क ला एक काना एक मात्रा को. त्यानंतर अ हा नवीन घेतलेला आहे पासवर. मग काय येईल क अधिक अ. मग क ला एक काना आणि वरती अर्धचंद्र दिला तर तयार होतो क. यानंतर क अधिक औ म्हणजे एक काना आणि दोन मात्रे. असं असेल तर क ला एक काना दोन मात्रे कौ. आता क अधिक अंग अनुस्वार आहे तर क वर अनुस्वार दिल्यावर कंग आणि क अधिक आहा विसर्ग म्हणतात याला. जेव्हा क ला विसर्ग देतो तेव्हा तयार झाला कह. हे आता सगळ्यांना रचना लक्षात आलेली असेल. इथे क्या आणि क कशानंतर आहेत कसे लिहायचे ते लक्षात घ्यायचंय 14 खडीची रचना. आता इथे पहा क अधिक अ क क अधिक आ का क अधिक. आता इथे पहिली वेलांटी त्यांनी चिन्ह दाखवलेत त्याचे स्वर काढलेत आणि चिन्ह दाखवलेले. क अधिक अ क. क ला काना का. क ला पहिली वेलांटी की. क ला दुसरी वेलांटी की. उच्चार दीर्घ पाहिजे मोठा उच्चार पाहिजे आणि जेव्हा पहिली वेलांटी असेल पहिला उकार असेल तेव्हा लगेच पटकन उच्चार पाहिजे. क ला पहिला उकार कु. क ला दुसरा उकार कु. नंतर क वर एक मात्रा के. याच्यानंतर हे लिहायचंय बरं का मुलांना क क वर अर्धचंद्र क्या. क अधिक दोन मात्रे कै. क ला एक काना एक मात्रा को. याच्यानंतर हे लिहायचंय क अधिक एक काना आणि अर्धचंद्र क.
क अधिक एक काना आणि दोन मात्रे कौ. क अधिक अनुस्वार कं. क अधिक विसर्ग कहा. आली लक्षात. अशा प्रकारे 14 खडी आहेत. 14 झाले का पहा. 1 2 3 4 5 6 7 8. थांबा मी खूण करून दाखवते. क का की की कू कू के क्या कई को कौ कौ कम कहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. अशा प्रकारे 14 खडी तयार झाली. ही आता आहे 14 खडीची रचना. या पद्धतीनं तुम्हाला आता तुम्ही वहीमध्ये जे लिहिणार आहात ते सुरुवातीला मूळाक्षरे झाले की ही 14 खडीची रचना. तिथे जे 12 खडी लिहिले ते लिहायचं नाही. आता काय लिहायचं? 14 खडीची रचना. मग ही 14 खडीची रचना पूर्ण व्यवस्थित लिहून झाली की याच्यानंतर तुम्ही लिहायची आहे 14 खडी. आता पहा, हे 12 खडी शब्द न लिहिता 14 खडी लिहायचे. इथं क ची मी तयार करून दाखवलेली आहे पूर्ण, त्याप्रमाणे तुम्ही खालची सगळी लिहायची आहे. याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या काय लिहायचंय 14 खडीमध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या व्यंजनांची 14 खडी लिहायची आहे. सुरुवातीला लिहायची आहे मूळाक्षर, त्याच्यानंतर लिहायची आहे 14 खडीची रचना आणि त्याच्यानंतर संपूर्ण 14 खडी तुम्हाला लिहून काढायची आहे. हा सगळा अभ्यास काही तुम्ही आता लगेच करून मला दाखवायचा अशातला भाग नाही. तर एक आठवड्याभरात तुम्ही हे पूर्ण केलं तरी चालेल. क का की कू कू के क्या कई को कौ कौ कम कहा. आलं लक्षात. ही क ची 14 खडी मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही बाकी अक्षरांची लिहायची आहे. आता इथं ख ग वगैरे याच्यामध्ये ख्या आणि ख हे लिहिलेलं नाहीये. ते कुठे लिहायचे ते मी तुम्हाला दाखवलंय क च्या 12 खडीमध्ये. त्या पद्धतीने तुम्ही सगळी 14 खडी, 12 खडी नाही सॉरी 14 खडी, आणि अशी 14 खडी तुम्ही सगळ्या मूळाक्षरांची व्यंजनांची लिहायची आहे. त्यानंतर त्यानंतर 1 ते 100 अंकांचं अक्षरी लेखन आपल्याला करायचं आहे. तर हे 1 ते 100 अंक जे आहेत ते मी इथं दिलेले आहेत तुम्हाला. तर हे 1 ते 100 अंक सगळे तुम्ही वाचून काढायचे आहेत, पाठ करायचे आहेत आणि मग लिहून काढायचे आहेत. आलं लक्षात. म्हणजे आजच्या तासामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे? मूळाक्षरे, त्याच्यानंतर 14 खडीची रचना, त्याच्यानंतर 14 खडी आणि त्याच्यानंतर 1 ते 100 अंकांचं अक्षरी लेखन. तर हे सगळं तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे, वहीमध्ये स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायचे आणि याची लगेच गडबड नाही. एक अख्खा आठवडा तुम्ही याच्यासाठी लावलात तरी चालू शकेल. मी शाळा सुरू होईल तेव्हा हे पाहणार आहे. तोपर्यंत तुम्ही सगळं वहीत व्यवस्थित लिहून ठेवा. ठीक आहे. आजचा पिरियड संपला. धन्यवाद.